दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला तात्पुरता दिलासा मिळाला आहे का असं म्हणावं लागेल, कारण ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा 6 पानांचा अहवाल सादर करण्यात आला। वैद्यकीय समितीच्या अहवालात मंगेशकर रुग्णालय डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका ठेवलेला नाही। पुणे पोलिसांनी अहवालातील 4 मुद्द्यांवर पुन्हा एकदा ससूनकडून अभिप्राय मागितला आहे। अपडेट जाणून घ्यात, मिकी घई आपल्यासोबत आहे। मिकी, हा अहवाल सादर करण्यात आलाय, काय नेमकं या अहवालातून समोर येतंय की ज्यामुळे आता या रुग्णालयाला दिलासा मिळतोय असं म्हणावं लागतंय? दीपक, अगदी जर आपण बघितलं तर ससून रुग्णालयाकडचा जो अहवाल आहे त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि आज सकाळी हा अहवाल पुण्यातील पोलीस आयुक्तांना पाठवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर पूर्ण हा अहवाल खरं तर गोपनीय ठेवण्यात आलेला आहे। परंतु जे आता मुद्दे यातली कळतायत त्यानुसार यामध्ये नाही दीनानाथ मंगेशकर नाही डॉक्टर घैसास यांना म्हणजे काही ठोस स्पेसिफिक यांच्यावर काय कारवाई व्हावी या अहवालामध्ये कुठंही सांगण्यात आलेलं नाही। नेमकं चुका कुणाकडून झालेत ते देखील या अहवालातून स्पष्ट होत नाही। एवढंच काय तर या अहवालामध्ये दीनानाथ मंगेशकर असेल, त्यानंतर या भिसे कुटुंबियांवर इतर जे सूर्य हॉस्पिटल असेल किंवा मणिपाल हॉस्पिटल असेल या ठिकाणी देखील उपचार झालेले होते, तिथं देखील काय काय झालेलं आहे ते देखील या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे। काही चुका या हॉस्पिटल्स कडून देखील झालेल्या आहेत ते देखील या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे। मात्र या अहवालामध्ये कुठलंही स्पेसिफिक नेमकं काय कारवाई करावी, कुणावर गुन्हा दाखल करावा हे अजून देखील नाही। त्यामुळे पोलिसांसमोर एक मोठा संभ्रम आहे आणि त्यामुळेच पोलिसांनी पुन्हा एकदा ससून रुग्णालयाला लिहिलेलं आहे आणि त्यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात यावं, अभिप्राय त्याच्याकडून मागितलेला आहे की कुणाला कुठला गुन्हा नेमकं मेडिकल निग्लिजन्स कुणाकडून झालंय आणि कुणावर गुन्हा दाखल करावा लागेल अशा पद्धतीची मागणी पुन्हा एकदा ससून रुग्णालयाकडून पोलिसांनी केलेली आहे। त्यामुळे आता रुग्णालयाकडून पोलिसांना जो अभिप्राय पोलिसांनी मागितलेला आहे त्यावर कशा पद्धतीने उत्तर दिलं जात आहे ते आपण पाहूया। तुर्तास मिकी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।